मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळलेल्या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत जाऊन परिस्थितीची पाहणी केली। या दुर्दैवी घटनेबाबत नाराजी व्यक्त करताना आमदार पाटील यांनी घाईगडबडीत उद्घाटन करणाऱ्या सरकारविरोधात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। फक्त उद्घाटनाची घाई म्हणून अत्यंत अनुभव नसणाऱ्या व्यक्तिमत्वाला हे या ठिकाणी काम देण्यात आलं। अगदी कमी वेळामध्ये हे काम पूर्ण करून उद्घाटन करायचं आहे, फक्त इव्हेंट करायचं आहे। या पद्धतीचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत देखील हे सरकार वागतंय हे दुर्दैव आहे। आपल्या नेव्हीचा एक वेगळा इतिहास आहे। INS विक्रांत असेल असे अनेक विमानवाहक बोट तयार करण्याची ख्याती असणारं आपलं नेव्ही आहे। आता ह्या नेव्ही डिपार्टमेंटवर ढकलणं म्हणजे नेव्हीचा अपमान केल्यासारखं आहे। मला वाटते नेव्हीनं RFP काढला, RFP काढल्यानंतर किती लोकांनी त्याला प्रतिसाद दिला। हा आपटे नावाचा व्यक्तिमत्व कुणी रेकमेंड त्याला केलं, कारण की शेवटी नेव्हीकडं काय हे एम्पॅलमेंट नाही, नेव्हीचं हे काम नाही। नेव्ही ह्याच्यापेक्षा चांगलं काम स्वतः करू शकले असते। शासनानं स्वतःचं पाप लपवायसाठी माझी विनंती आहे शासनाला, चूक झाली आहे, चूक मान्य करा, नेव्हीवर ढकलू नका। नेव्हीला एक लिगसी आहे, नेव्हीला एक इतिहास आहे। इतक्या वर्ष नौदलाच्या माध्यमातून आपलं संरक्षण देशाचं करण्याचं काम नेव्ही या ठिकाणी करते, त्याला बदनाम करण्याचं काम कृपा करून राज्य शासनानं करू नये अशी आमची अपेक्षा आहे। नाही, काँग्रेस म्हणून आमची इच्छाच आहे की पूर्णाकृती पुतळा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उभारला जावा, सगळ्या नियमाचं पालन करून उभा राहावा आणि कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा असेल की तो महाविकास आघाडीनंच पूर्ण करा। पेपेनसाठी कोल्हापूरहून अमोल शिंगे।